तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष या सीरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण 4,500 प्रश्न, जे की दररोज आपण 25-25 या पॅटर्नमध्ये आपण घेणार आहोत. जे पोलीस भरती, सरळ सेवा व टीचर्स व IBPS व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. हे प्रश्न आपण दररोज आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत, ते पण ऑनलाईन स्वरूपामध्ये. कारण वेळ न घेता आपण चला प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर बरोबर उत्तर आहे राज्यसूची. प्रश्न क्रमांक 2, श्रीनगर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर उत्तर आहे झेलम. प्रश्न क्रमांक 3, भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक रिकामी जागा आहे? तर कन्याकुमारी. प्रश्न क्रमांक 4, ही सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे? तर कोणता? बुध. प्रश्न क्रमांक 5, नेपाळ या देशाच्या सीमेला भारताच्या किती राज्याच्या सीमा लागून आहेत? उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 6, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर उत्तर आहे कृष्ण पहिला. प्रश्न क्रमांक 7, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर उत्तर आहे 1761. प्रश्न क्रमांक 8, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर उत्तर आहे राजा राममोहन राय. प्रश्न क्रमांक 9, पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो अधिकारी सचिव पुढील कोण? तर उत्तर आहे गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रात विधानसभा सभासद संख्या किती? तर 288. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर बरोबर उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 12, डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? तर बरोबर उत्तर आहे क्षयरोग. प्रश्न क्रमांक 13, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? तर बरोबर उत्तर आहे थॉमस एडिसन. प्रश्न क्रमांक 14, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर उत्तर आहे 46. प्रश्न क्रमांक 15, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 16, पैसे काढण्यासाठी वापरले जाणारे मिशन ATM हे इंग्रजीतील कोणत्या शब्दाचे संक्षिप्त रूप आहे? तर बरोबर आहे ऑटोमेट टेलर मिशन. प्रश्न क्रमांक 17, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 18, भातसा वैतरणा हे जल विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर आहे ठाणे. प्रश्न क्रमांक 19, काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 20, ॲमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते? तर उत्तर आहे ब्राझील. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहिब मध्ये करण्यात आला आहे? तर उत्तर आहे संत नामदेव. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या चोळ राजाने सिलोनवर निर्णायक विजय मिळवून ते आपल्या राज्यात समाविष्ट केले होते? तर उत्तर आहे पहिला कुलोत्तुंग. प्रश्न क्रमांक 24, अब्दुल कासिम महमूद हा रिकाम जागामध्ये गजनीच्या गादीवर आला? तर उत्तर आहे इसवी सन 998. प्रश्न क्रमांक 25, मधील गोंड जातीने ब्रिटिशांच्या नीतीविरुद्ध उठाव केला? तो कोणत्या राज्यातील? ओडिसा. तर मित्रांनो,
तर आपण मुंबई पोलीस भरती संभाव्य टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आणि ती टेस्ट सिरीज आपली 1 मे 2024 पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत आपले 70+ पेपर झालेले आहेत. तर यामध्ये आपल्याला मुंबई सराव पेपर तर बदलत्या स्वरूपानुसार असेल. मुंबईसाठी PYQ व 2004 पासून झालेल्या प्रश्नांचा समावेश असेल व गणित बुद्धिमत्ता विश्लेषण सहित. तर यामध्ये आपल्याला एकूण तर मुंबईचा परीक्षा पेपर होईपर्यंत दररोज एक ऑनलाईन पेपर मिळेल आणि आतापर्यंत झालेले 70 पेपर प्लस ते पण मिळून जातील. त्यासोबत 2008 पासून झालेले सर्व पेपर आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत, ते पण यासोबत आपल्याला फ्री मिळून जातील आणि चालू घडामोडीचे 10 पेपर आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये पण फ्री मिळून जातील. तर आपल्याला पेमेंट करायचं आहे 151 रुपये आणि या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे आणि आपलं नाव आणि जिल्हा लिहून. तर आणि स्वप्नसंघर्ष टेस्ट सिरीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याने की दररोज आपण नवनवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपल्याला नोटिफिकेशन मिळेल. तर भाग क्रमांक 2 पाहूत आपण. तर भाग 2 पाहत असताना आपण याच्यामध्ये एकूण 25 प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1, साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. पण 2024च्या अहवालानुसार तर महाराष्ट्र हे साखरेच्या उत्पन्नामध्ये अग्रेसर ठरलेलं राज्य आहे. तर हा पर्याय कदाचित बदलू शकतो. तर प्रश्न क्रमांक 2, मणिपूर राज्याची राजधानी रिकामी जागा आहे इम्फाल. प्रश्न क्रमांक 3, रिकामी जागा हे देशातील अतिपूर्वेचे राज्य आहे, तो कोणते आहे? अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 4, भारतातील अतिपश्चिमेकडील व अति पूर्वेकडील राज्याची जोडी ओळखा. तर भारताच्या अतिपश्चिमेकडे कोणते आहे? गुजरात. व अति उत्तरे पूर्वेकडील पश्चिमेकडील व पूर्वेकडील राज्य तर गुजरात, अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 5, भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे? तर अंदमान निकोबार द्वीपसमूह. प्रश्न क्रमांक 6, धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर आहे उत्तर हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 7, पालम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे झारखंड, पालम. तर हा प्रश्न थोडा लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? तर अरुणाचल प्रदेश. इथं संबंध ओळखायचा आहे. तर त्रिपुरा आगरताळा तर गुवाहाटी, आसाम. प्रश्न क्रमांक 10, बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे? अंदमान व निकोबारमध्ये. प्रश्न क्रमांक 11, मिझोरामची राजधानी कोणती आहे? तर ऐझवाल. प्रश्न क्रमांक 12, आंध्र प्रदेश राज्याची नवीन निर्माण होणारी राजधानीचे नाव काय आहे? तर अमरावती. प्रश्न क्रमांक 13, दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात. प्रश्न क्रमांक 14, अंदमान निकोबार बेटाचे राजधानीचे शहर कोणते? तर पोर्ट ब्लेअर. प्रश्न क्रमांक 15, गोवा राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर पणजी. प्रश्न क्रमांक 16, त्रिपुरा राज्याची राजधानी कोणती आहे? आगरताळा. प्रश्न क्रमांक 17, भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह येथे आहे, तो कुठे आहे? म्हैसूर येथे. तर बरोबर. प्रश्न क्रमांक 18, मुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे? तिरुवनंतपुरम. प्रश्न क्रमांक 18, कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते? तर 7. प्रश्न क्रमांक 20, भारतातील अलंग हे बंदर जुन्या जहाजाचे भंगार व सुटे भाग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यात आहे हे बंदर.
तर इथं संबंध ओळखायचा. प्रश्न क्रमांक 21मध्ये महाराष्ट्र, मुंबई तसेच मेघालयाचे काय शिलाँग राजधानी दिलेली आहे ते संबंध. प्रश्न क्रमांक 22 तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 23 हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीची गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर गुरुग्राम. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता माशांचा प्रकार नाही? तर चातक. प्रश्न क्रमांक 25 पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती आहे? तो कोलकाता. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना शेअर करा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न संघर्ष ते सिरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ टाकल्याच्या नंतर नोटिफिकेशन मिळेल. तर धन्यवाद.